भूख नहीं मिल सकती, पैसों से किताब खरीद सकते हो लेकिन ज्ञान नहीं मिल सकता, पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो लेकिन नींद नहीं मिल सकती। उसी तरह आप लोगों को पैसों से अच्छा बीवी मिल सकती है लेकिन माँ बाप नहीं मिलते। और प्रत्येकाने जन्म देणाऱ्या माय बापाची सेवा करा मंडळी। तळमळीनं पोटतिडकीनं सांगतो, घरातल्या विठ्ठल रुक्मिणीची सेवा करा, काही कमी पडणार नाही। अरे ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय। आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनातनं ईश्वरासमोर बाप निघून गेला त्यांना विचारा बापाचं दुःख काय असतं गड्या। आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर, आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उभारा, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई पांगळ्याच्या हातातली काठी, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये तिला आई म्हणतात। अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ, पण आई विना भिकारी। आई किती प्रेम करते हो, डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात, डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात, आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात। आणि 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला ईश्वर समान बाग नाही दिसणार माझ्या राजांनो, माझ्या दादांनो। आज या संतान परिवाराला विचारा, मुलगा आहे आदरणीय विजय दादा, मुली आहेत शालिनीताई, संगीताताई, पुतणे आहेत, सुनबाई आहे। हा गोड परिवार आहे। आज त्यांच्या फोटोकडे पाहिलं तर पोटात तुटल्या जातं। आज 1 वर्ष झालं तुम्ही रडाल नाही, जसजसा रडाल जाता जाता आबाच्या आठवणी तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाही। आबाचा स्वभाव तापड स्वभाव होता, काय असेल ते बोलायला, तोंडावर जे बोलायला ते तापडपणे बोलून जायचे, सगळ्यांना माहिती आहे। आज 1 वर्ष झाले त्यांचा आवाज कानावर पडत नाही तुमच्या, त्यांचा स्पर्श दिसत नाही। घरात गेलं ना घर असं हलकं हलकं वाटतं, आबा घरात असले की घर असं भरून वाटतं, घर असं वजनदार वाटतं। आबा बोलायचे, तापड स्वभाव होता आबाचं, बोलून जायचे तोंडावरती, पण अंतकरणामध्ये प्रेम होतं, जिव्हाळ होता, नातवा करता, नाती करता, लेकरापाळा करता फार प्रेम करायचे। अहो पाहिजे तो खर्च केला, घसरून पडण्याचं निमित्त झालं, पाहिजे तो खर्च केला, सगळं काही केलं आबा करता। आज मुलाने, त्यांच्या मुलीने, पुतणीने, पुतण्याने, सगळ्यांनी काही खर्च केला। आज सगळं काही झालं, सगळं काही असल्याची जाणीव आहे, फक्त उणीव आबा नसल्याचे। आज आठवणी जसं रडवतात, देवा पांडुरंगा काय चुकलं रे, आबाला घेऊन गेलास। आठवणी जसा फोटोकडे पाहून रडत, काय चुकलं पांडुरंगा, आज एवढ्या सोन्यासारख्या आमच्या आबाला घेऊन गेलास, म्हटलं घेऊन गेलास। आज प्रत्येक गोष्ट आठवण, लहानपणापासून आठवण, आज लहानपणापासून त्यांनी संगोपन केलं मुलाचं, काही कमी पडून दिलं नाही ताई, मुलाला सुद्धा काही कमी पडून दिलं नाही ताई, पाहिजे ती गोष्ट दिली। पण आज जसा हा फोटोकडे पाहिलंय तर आठवणी रडवत असतात। बघा नारळ घ्या तुम्ही, नारळ दिसायला कडक असतं गुरुजी, पण फोडल्यानंतर गोड अमृत असं पाणी देणारा बाप असतो बघ। बाप आकाशाच्या उंचीचा आहे। बाप काय असतो, एका लेखकाने एका कवितेमध्ये वर्णन केलंय, बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप, जो किती रागवला तरी त्याची माया आमाप, तो म्हणजे बाप। बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, आठवा संकटातून पार करणारी होडी। आबा किती तिखट बोलले तरी आयुष्यभर आबाचीच गोडी, तो म्हणजे बाप। बाप म्हणजे शिस्तबद्ध धार, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाड, तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस शेतकरी बाप। म्हणून प्रत्येकाने ते बापाची सेवा कर म्हणले। बाप आकाशाच्या उंचीचा आहे। लोक म्हणतात बाप तापड आहे,
रागीट स्वभावाचा बाप आहे, ते पात्रताला रंगावं लागतं गुरुजी. तसं आहे. कोण म्हणतो पुरुषाची दात निष्ठुर आहे? निष्ठुर नाही. आईचे डोळे रडताना दिसतात, पण बापाचं हृदय जसं रडत असतं लेकरा बाळा करता. आईला रडता येत नाही. रडतो शेताच्या बांधावर जाऊन बाप. रात्रीच्या अंधारात एकटा जसा रडतो. आयुष्यात तीनदा रडला तो बाप. एकदा मुलीचं लग्न जमलं, पहिल्यांदा आयुष्यात रडला. दुसऱ्यांदा मुलीच्या लग्नाच्या दिवशी रडला. आणि तिसऱ्यांदा बाप रडला. पोटचा मुलगा वेगळं राहायची भाषा करतो. त्यावेळेस इथं बसलेला प्रत्येक बाप जसा रडत असतो आयुष्यामध्ये. चंदा मंडळी, मुलीचं लग्न जमलं, माझ्या ताईंना माझ्या दिदींना तुम्ही रडाल. तुमच्याकरता एक भाकर खाणारा तुमचा गरीब शेतकरी बाप ताई अर्धी भाकर खातो. मुलगी म्हणते, पप्पा आबा माझं लग्न जमलंय म्हणून अर्धी भाकर खाल्ली का? जसा बाप रडू लागला. बाप म्हणतो, नाही ग भाई, मला भूक नाही. उपाशी पोटी बाप रडतो मुली करता. मुलगी निघून जाते. रात्री अंधारामध्ये बेडरूम मध्ये उशीत तोंडावर घेऊन जसा गुरा ढोरासारखा बाप रडतो. दुसऱ्यांदा बाप रडतो. मुलीच्या लग्नाच्या दिवशी माझ्या ताईंना माझ्या दिदीनं तुमच्याकरता आयुष्यात दुसऱ्यांदा बाप रडला. जनकपुरीचा जनक राजा सीते करता रडला. कानवासारखा ऋषी रडला शकुंतले करता. या रेतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखूबाई करता. आयुष्यात तिसऱ्यांदा बाप रडला. लय आनंद असतो बापाला. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलात असतो. का तर मुलगा माझ्या खांद्याला खांदा देऊ राहणार आहे. पण विशेष जीव बापाचा ताईनं तुमच्यामध्ये असतो, मुलीमध्ये असतो बापाचा. मुलीचा जन्म झाला. बाप म्हणला, माझी लक्ष्मी जन्माला आली. बापन मुलीचं किती प्रेम असतं का? बापाचं मुलीचं नातं किती आकाशाच्या उंचीचं पवित्र नातं असतं. बाप म्हणला, माझी लक्ष्मी जन्माला आली. माझ्या गरिबीतीचे जेव्हा श्रीमंतीमध्ये आली, माझी लेक जन्माला आली. लय आनंद वाटला. लोक म्हणले, का हो मुलगा झाला का मुलगी? बाप म्हणला, माझी धनलक्ष्मी जन्माला आली. लय आनंद वाटला बापाला. मुलगी चालू लागली. चालता चालता मुलीने पडावं, बागडावं, खेळावं, उड्या मारावा. बापाला लय आनंद झाला. बापाने मुलीला घ्यावं, वरती फेकावं, 2 पप्प्या घ्यावा, पाल लाडात मुलीला सांभाळावं. हळूहळू लहानपणापासून मुलीचा सांभाळ करावा. बापाने म्हणावं, ताई हे दिदे काय पाहिजे बोल ना दिदे. मुलीने म्हणावं, पप्पा माझ्या मैत्रिणीला भारीचा ड्रेस आहे, मला भारीचा ड्रेस आणतो मुलीला तुमच्याकरता तुमचा बाप. पप्पा बापाला माहितीये 20-22 वर्षाची पाहुणी माझी लेक, पारक्याचं धन आहे. आज माझ्या पाशी उद्या लोकांच्या घरी माझी मुलगी जाणार आहे. लय प्रेम करतो बाप. पप्पा माझ्या मैत्रिणीला भारीतली घड्याळ, मला घड्याळ आणा. बाप आणतो. पप्पा मला भारीतला बूट आणतो. पाहिजे ती वस्तू, पाहिजे तो लाड बाप पूर्ण करत असतो. कधी बाजारला गेला, इगतपुरून येता गोटीवर कॅडबरी आणेल, चॉकलेट आणेल. का तर माझी लहानशी दिदी, माझी लहानशी मुलगी मला विचारेल घरी गेले पप्पा काय आणलं, पप्पा मला खायला काय आणलं. खूप प्रेम करतो लहानपणापासून बाप मुलीवरती. मुलगी बागरू लागली, खेळू लागली, चालू लागली. माझ्या ताईनं माझ्या दिदीनं ऐका, पंढरपूरचा देव मंदिरातला प्रसन्न झाला तर ताईनं दिदीनं तुम्हाला द्यायला उशीर करील. पण घरातला बाप नावाचा देव प्रसन्न झाला ना, एका क्षणात तुमचे स्वप्न पूर्ण करत असतो. याला बाप म्हणतात. देव लक्षात ठेवा मंडळी. विशेष प्रेम बाप मुलीवरती करत असतो. मुलगी काळी असते, बापाचे लय प्रेम करत असतो बाप. एका मुलीनं प्रश्न विचारला, पप्पा किती रागवता मला, किती बोलता मला. हा बोलवा धरला माझ्यासोबत. का मी ट्युशनला 10ला जाते, 11 वाजता घरी येते. मला येण्याकरता उशीर झाला, 1 तास उशीर झाला. 12 वाजले मला घरी येण्याकरता. किती बोललात. मुलगी कोणत्या क्षेत्रात कमी? पप्पा आज राष्ट्रपती मुलगी आहे, कलेक्टर, IPS, पोलीस क्षेत्रात कीर्तन करतात मुली, प्रत्येक क्षेत्रात मुली पुढेचे. पप्पा का बोलताय मला? माझ्या दादाला काही बोलत नाही का? तो वंशाचा कुलदीपक आहे म्हणून बोलत नाही का? ऐका ताई, जसा बाप रडला. बापाने दिलेलं उदाहरण हृदयामध्ये कोरून ठेवणं एवढं मोठं आहे. बापाने हात जोडले मुलीच्या समोर. बाप म्हणतो, ताईडे मुलीला बाप म्हणतो, तू म्हणते ना मला का रागवतो, का बोलतो तुझा बाप? काही काल मी ड्युटीला गेलो, ड्युटीहून घरी आलो, हातपाय धुण्याकरता बाहेरच्या कठाड्यावरती नळावरती घड्याळ काढून ठेवली आणि अंगुठी काढून ठेवली. फ्रेश झालो, रात्रीचं जेवण केलं, बेडरूम मध्ये झोपलो. रात्रीच्या 2 वाजता मला जाग आली. बोटाकडे पाहतो तर अंगुठी दिसन. अंगुठी हाताची शोभा आहे, अंगुठी रत्न आहे. नंतर लक्षात आलं, आठवण आली. ड्युटीहून आल्याच्या नंतर बाहेरच्या कठाड्यावरती अंगुठीने घड्याळ काढून ठेवली. धावत धावत बाहेर आलो, हॉलमधला लाईट चालू केला, बाहेरच्या कठाड्यावरची अंगुठी घेतली आणि बोटात घातली.
तेवढ्यात घरात गेलो, हॉल मधला लाईट बंद करणार, तेवढ्यात तुझी आई उठली. पण त्या अहो रात्रीच्या 2 वाजता बाहेर कुठं गेला होता? काही नाही ग, अंगुठी विसरली होती, अंगुठी आणण्याकरता गेलो. ऐका, ती माय माऊली म्हणते, अहो मी काल सिके काय फोडण्याकरता वरुटा घेतला होता, वरुटा तो दारात पडलाय, वरुटा आत्ता घेऊन येते. तो म्हणला, पागल बिगल झालीस का, वेडी झालीस का, पडून दे ना वरुट्याला दारात, कोण खाते त्याला, कोण चोरून नेते वरुट्याला. सांगण्याचा तात्पर्य ग्रामस्थ मंडळी, अंगुठी धावत धावत आणतो बाप, वरुट्याला आणत नाही. अंगुठी जशी शोभा आहे, अंगुठी जसं रत्न आहे, तसं कन्या एक रत्न असते, लक्षात ठेवा. मुलगी एक रत्न असतो. 2 कुळाचा, 2 गावाचा, 2 तालुक्याचा, 2 जिल्ह्याचा उद्धार मुलगी.